चालली आपण आता शेतात चालू का बर गळामुशा. आडवाच घे ना आडवाच. ओके चला तर आता आपण निघालेले आहेत अमावस्याला. चला A few moments later. तर मंडळी असं जबरदस्त पैकी घराला कुलूप लावून जबरदस्त पैकी गाडीमध्ये सामान लोड करून जबरदस्त पैकी आपण आता शेताकडे जाणार आहोत. आणि याच गोष्टीवर पप्पाची एक पप्पी तो बंद केली. 2000 years later. हे बघू शकता आमच्या छोट्याशा शेतामधील छोटीशी आंब्याची बाग. सांगा आता चला माहिती आहे ती शेतात आज पूजा असते. इकडे तुम्ही शेत दिसता पूजा. ना. आता हे लक्ष्म्या केल्यात. ह्या लक्ष्म्या आहेत का? पूजा करून लक्ष्मीची पूजा करून आता शेतपूजा होणार आणि मग नैवेद्य वगैरे याला काय म्हणते? सगळं हे करून त्याला कोप म्हणतात. हं. ते कोपला पांघरून घातले वरून हं. आणि मध्ये लक्ष्म्या. इथं अजून पूजा मांडायचे. पूजा मांडल्यानंतर इथे तुम्हाला फळं भाज्या वगैरे दिसतील. हे सगळं आजचं खायचं सामान. इतक्या वेळात मग मी पप्पानी आणि आमच्या गड्यांनी गाडीतलं सामान सगळं काढून खाली लावलं आणि मम्मी इथं आता निवेद बनवत आहे देवांना चढवण्यासाठी. हा आजचा मेन आयटम अंबिल. आणि आता निवेद तयार झाल्यात. आता आपण पूजेकडे जाऊया. त्याच्या आधी मी माझं कॉस्ट्युम घालून येतो. कॉस्ट्युम म्हणजे असंच सहज जे मी आज घालण्यासाठी आणलं होतं ते. आला मागून बघायला चिन्ह बी ओळख नाही तुला. दाद वळशी नो हे ठेवत असते काय नाही ना. तर मंडळी हे झाली सगळी आजची पूजा. या पूजेमध्ये जे पण काही आपण ठेवलेलं आहे ते आपण सगळं जेवायला बसल्यानंतर आईला विचारू. लक्ष्म्याची, पांडवांची आणि पानदेवताची पूजा झाल्यानंतर ज्या मेन कोपीमध्ये आपण पूजा केलेली असती त्याची अशी प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा मारत असताना जे आपण म्हणतो वल्गे वल्गे सालन फल दे, याचा अर्थ असा असतो की बाबा शेतीला आपण म्हणताय की वर्षभर आम्हाला या शेतीमधून पीक दे, फळ दे. ते टाका मागं दोन दादाच्या मागं दादाच्या ह्याच्या टाकते कानापासून खाली सोडा झाल्यावर दोघं बी लवकर लगीन होतात ते. तुमचं झालंय आता डंगर झाला तुम्ही झाला बघा. हे दस्ती घे ना. मांडी घाल मांडी घाल. चल रे आता ही जी उंडे टाकायची जी प्रथा आहे ती तर आधीपासून म्हणजे मला माहित नाही याच्या मागचं काय आहे, पण असं म्हणते आधीपासून की कानापासून सोडलेले दोन्ही उंडे जर झेलले तर त्या व्यक्तीचं लग्न लवकर होतं. कुठं आहे माझा अंदाज तुला माझी हॅट्रिक झाली. आणि तुमच्या खास माहितीसाठी मी गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी ही सुद्धा बरोबर व्यवस्थित दोन्ही उंडे झेलले होते. ही झाली आजची पूजा आता पूर्ण. लक्ष्म्या, पांडव आणि पानदेवताची पूजा पूर्ण झाल्यानंतर आता आपण जेवायला बसू. हे आजचं जेवण. आजच्या जेवणात मेन म्हणजे काय काय असतंय तर खीर, भजी, उंडे, भात आणि ही जी मिक्स भाजी बनवलेली आहे ह्याच्यात बऱ्याचशा भाज्या मिक्स असतात. हे याच्यामध्ये चपाती, पुन्हा कुंदीची पोळी, धपाट आणि कडक भाकऱ्या वगैरे असतात. साजरी केली जाते
आपण जशी महालक्ष्मी घरी करतो की नाही, तशी शेतात सुद्धा खरी लक्ष्मी शेतात असते. ह्या शेतातल्या पिकाशिवाय मानवाला आपल्याला खायला प्यायला काही भेटणार नाही ना. त्याच्यामुळे खरी लक्ष्मी शेतात. मग त्याच्यामुळं शेतामध्ये चिखलाच्या लक्ष्मी केल्या जातात. आणि सेम तसंच घरी जसे आपण लाडू हे चकली करंजी जशी लक्ष्मीला आपण ठेवतो ना घरच्या लक्ष्मी महालक्ष्मीला, तसं शेतामध्ये ह्या मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये शेतामध्ये जे जे काय पिकलं जाते जसं की बोरं गाजर, परत आणखी केळी पेरू हे चिंच, ह्या सीझनमध्ये जे शेतामध्ये हरभऱ्याची भाजी, कांद्याची पात या पद्धतीनं त्याची ठेवून पूजा केली जाते. बरेच जण तर आता भजी आहे आपल्याकडे, भजी आंबील कधी असं केलं तरी खात नाहीत. ही वेळामुशा झाल्याच्या नंतरच भजी आणि हे खातात, म्हणजे लक्ष्मीला नैवेद्य दाखवलं शकते. आणि बरेच जण भजी आणि आंबील खातच नाही, आजपासून खायला सुरुवात करतात. जसं की आता शेतामधला ऊस, कृषीचे लग्न लागल्याशिवाय बरेच शेतकरी ऊस पण नाहीत खात तसं. आणि आपण शेतातल्या लक्ष्मीला पांडव पूजलेले पांडववाली नैवेद्य दाखवा असं म्हणतात. ते माहिती नाही मला थोडं. असं म्हणतात की पृथ्वीवर पांडवांना वरदान भेटलेलं आहे, आज आणि दिवाळीच्या पाडव्याला पृथ्वीवर येऊन जेवण करायचं असं असं काही मी ऐकलेलं आहे. आईनं सांगितलं थोडं मला तेवढं माहिती. आंबीमध्ये आपण ज्वारीचं पीठ शिजवून टाकतो. ती चांगलं शिजवून जर टाकलं तर डोळे वगैरे सुचत नाही तर माणसं. तुमच्या लहानपणी वेळामुशाला आमच्या नानाच्या शेतामध्ये तिकडली ह्याच्याकडची महादेवाकडची मेंढर राखली. नानाला 60-70 एकर शेत. नानाने सगळ्या शेतात मेंढर बसवायची. किती लोक पहिल्या काळामध्ये ही पण खायला भेटत होतं. ही मुंडे आणि आंबील आणि ही भाजी खायसाठी लोक वाढून न्यायला यायची. एवढी गरिबी होती त्या काळामध्ये. आता कोणी राहिलं नाही. आता ही हौसानं चालेल, पण त्यावेळेस लोकांनी खूप खायला भेटल, वाढून द्यायची, खायचे आणि वाढून घेऊन जायचे अजून. म्हणजे एवढं त्यावेळेस म्हणजे अन्नाची सुद्धा कमतरता होती. आता खूप सुखाळ झाला त्यावेळेस लहानपणी आमच्या. आणि आमच्याकडे ऊस तोडीची लोक असायची. आणि आमच्याकडे उंडे करायला बाया नसायच्या नानाच्या काळामध्ये. गडी असलेला की उंडा आता ही एवढा उंडा झाला. आमच्याकडे गडी असायची उंडे करायला, एवढ्याला येते उंडा करायचे. 2-4 उंडे खाल्ले की संपला विषय. असं होतं. उंडात म्हणायचो का दोंडा म्हणायचो. उंडाच सायंकाळी घरी परतायच्या वेळेला दूध आणि शेवयाची खीर अशी आगेवरती एका छोट्याशा लोटक्यामध्ये बनवली जाते. आणि हेच खीर पांडवांना आणि लक्ष्म्यांना नैवेद्य स्वरूप दाखवली जाते. असेही म्हणतात की या लोटकीतील दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेतून शेताचं पीक जास्त मिळेल. हॅलो 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 इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला निश्चित व्हिडिओ तर आवडलाच असेल. ठीक आहे, मी कृष्णकांत जाधव लातूरचा आहे. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलात की आमच्याकडे वेळामुशा कशी साजरा केली जाते. तुम्ही पण जर लातूरकर असाल तर यातल्या अजून काय प्रथा तुमच्या इथे साजरी केल्या जातात निश्चित कमेंट सेक्शन मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.